नागपुर के बाटोड़ा इलाके से बड़ी खबर सामने आई है। डीबी पथक ने धड़क कार्रवाई करते हुए अवैध डीजल जमाव का भांडाफोड़ किया है। पुलिस ने छापेमारी कर 2 आरोपियों को गिरफ्तार किया और उनके पास से 1025 लीटर ज्वलनशील डीजल जब्त किया है। गुप्त जानकारी के आधार पर की गई इस कार्रवाई में सचिन संतोष बेनी बागड़े और आशीष मनभरन यादव नामक आरोपियों को पकड़ा गया है। दोनों आरोपी पवनपुत्र नगर इलाके के एक लेआउट हाउस रूम में डीजल छुपा कर रखते थे। पुलिस ने मौके से 24 प्लास्टिक कैन, मोटर, डीजल भरने की चाड़ी और नकदी बरामद की है। जब्त माल की कीमत करीब 1 लाख रुपए आंकी गई है। यह खतरनाक जमाव आसपास के नागरिकों के जीवन और संपत्ति के लिए गंभीर खतरा साबित हो सकती थी। फिलहाल पुलिस ने दोनों आरोपियों पर मामला दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी है। वाटोडा पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे प्रमुख स्वप्नील राऊत, पीएसआय स्वप्नील राऊत, पीएसआय अतुल पवार, पीएसआय कृष्णा साळुंके व त्यांची टीम यांनी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक बेकायदेशीररित्या आणि धोकादायक पद्धतीने जे अत्यावश्यक वस्तू प्रतिबंध अधिनियममध्ये जे मोडतात अशा प्रकारचं ते डिझेल एका ठिकाणी साठवून ठेवल्याबाबत माहिती आमच्या तपास पथकाला मिळाली होती। तर त्या माहितीच्या आधारे त्यांनी त्या ठिकाणी रेड कारवाई केली। त्या रेडमध्ये जवळपास 1000 लिटर वेगवेगळ्या कॅन मध्ये भरून ठेवलेलं डिझेल तिथे मिळून आलं। तो आरोपी ते डिझेल वेगवेगळ्या ठिकाणाहून आणायचा, चोरीच्या माध्यमातून आणि कमी भावामध्ये विकायचा। त्याबद्दल अधिक माहिती म्हणजे स्वप्नील राऊत, तपास पथक प्रमुख, हे देते। काल रोजी आम्हाला माहिती मिळाली दुपारी की एका ठिकाणी पवनपुत्र नगर मध्ये एका ठिकाणी डिझेलचा साठा केलेला आहे आणि हा व्यक्ती बाहेरून दुसऱ्याकडून डिझेल घेतो आणि जे पेट्रोल पंपावर भाव आहेत त्याच्यापेक्षा 5 रुपयांनी कमी भावात तो लोकांना उपलब्ध करून देतो। त्या माहितीवरून आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरांच्या मार्गदर्शनात तपास पथक सोबत घेऊन सदर ठिकाणी पोहोचलो, शहानिशा केली। तर आम्हाला तिथे जवळपास 1025 लिटर डिझेल मिळून आलं। आम्ही ते डिझेल जप्त केलेलं आहे आणि त्यातील आरोपी जे आहेत सचिन बेनी बागडे व त्याचा एक सहकारी आशिष यांना ताब्यात घेतलं आणि पुढील कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे। त्यांचं असं म्हणणं आहे तात्पुरतं तरी की जे डिझेल होतं हे ड्रायव्हर लोक आम्हाला विकत होते आणि तो आम्ही साठा करत होतो आणि पेट्रोल पंपपेक्षा 5 ते 10 रुपये कमी भावाने इतर लोकांना विकत होतो, म्हणजे काही फायदा यांना सुद्धा होत होता। डीसीपी जोनपूर मॅडम रश्मिता राव मॅडम तसेच एसीपी शिरस्कर साहेब सक्तवसुली विभाग यांनी आम्हाला वेळोवेळी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अशा प्रकारचे कोणते अवैध धंदे असेल तर त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत। त्या धर्तीवरच हे अवैध धंदा जो आहे तो काल निदर्शनास आल्यावर तात्काळ त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली। यामध्ये तो अवैध धंद्याला निर्बंध झालाच, त्याचबरोबर उघड्यावर अशा प्रकारे निष्काळजीपणे ज्वलनशील पदार्थ विकणे हे एक प्रकारे मोठ्या एखाद्या अनुचित प्रकार घडण्यासाठी किंवा एखादा ज्वलन स्फोट वगैरे असा वेगळा अनुचित प्रकार घडण्यासाठी सुद्धा कारणीभूत होऊ शकत होतं, त्यालाही प्रतिबंध झालेला आहे। पोलीस स्टेशन वाटोडा हद्दीमध्ये अशा प्रकारचे कोणत्याही प्रकारचे जर अवैध धंदे कोणत्याही व्यक्तीला दिसून आले तर त्यांनी निसंकोचपणे पोलीस स्टेशन वाटोडा येथील इथे कळवावे, आम्हाला कळवावे, आमच्या तपास पथकाला कळवावे, त्याच्यावर निश्चितपणे आम्ही कारवाई करू।